भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तो बरी देई आम्हाला शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा शुभ संदेश आजच्या तिसऱ्या रजनीतील ओपन ग्रामीण फॉर्मॅट मधील बक्षीस पात्र फेरीचा सामना इथे अल्पावधीतच सुरू होत आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत प्राप्त होईल. गोलंदाज कमलेश पाटील अर्थात काबा गोलंदाजीच्या मार्गावर इथे सज्ज झालेला आपण पाहू शकाल. ऑल इज सेट, सगळ्या गोष्टी इथे सेट केल्या गेलेल्या आहेत. पंच हात वर करतायत. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर तयार होतोय आणि इथे या बक्षीस पात्र फेरीला सुरुवात. पहिल्या चेंडू वैभवसाठी मिसटायमिंग फटका इथे तो एंडवर चेंडू आदळतोय. मागच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक 30 सर्कलवर उपस्थित आहेत. पहिला चेंडू गती प्रचंड होती त्यामुळे वैभव माळीसारख्या फलंदाजाला इथे या चेंडूवर योग्य टायमिंग जुळवता आलं नव्हतं. या अगोदर या दोन्ही संघाने 2-2 सामने निश्चितच जिंकलेले आहेत परंतु जिंकलेल्या सामन्यांचं महत्व वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू आहे. खडे खडे खेळले. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. यावेळेस टिपला गेलेला आहे झेल. पूल केलं होतं. हा पाम पूलचा फटका या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा वैभवचा असाच डिसमिसल आपण पाहिला आणि इथेही महत्वाच्या सामन्यामध्ये फलंदाज वैभव झेलबाद. या दोन्ही सामन्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना इथे 2-2 फेऱ्या जिंकलेल्या आहेत. ज्यावेळेस त्यांचा प्लॅन ए फेल होतो त्यावेळेस त्यांच्याकडे प्लॅन बी असतो आणि त्यामुळे विजयाकडे जाण्याचा रोड मॅप जो त्यांनी बनवलेला आहे त्या रोड मॅपवर चालत असताना आतापर्यंत 2-2 फेऱ्या त्यांनी गाठलेल्या आहेत. परंतु इथे ही झुंज कडवी झुंज आहे कारण आता दोन्हीही युनिट आपल्याला समान असलेले पाहायला मिळतात. एका बाजूने चौथा हिरवा एकविरा मानकोली आणि त्यांच्या विरोधात आधी 11 चेंज द गेम वडवली ब हा संघ इथे उतरलेला आपण पाहू शकाल. 2 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. धावपळका अजून धाबांच्या प्रतीक्षेत आहे आणि फलंदाज वैभव माळी इथे परतलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा कमलेश पाटील अर्थात कावा त्याच्या गोलंदाजीच्या मार्गावर तयार. यावेळेस सौरभ मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. सौरभने खडे खडे स्कोर ऑफ द विकेट इथे अत्यंत चांगला स्क्वेअर कटचा फटका खेळलेला आहे आणि इथे जे धावफलक प्रतीक्षेत होतं त्या धावफलकाला सुरुवात प्रदान करून दिलेली आहे. चौकार तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आपण पाहिला. सुरुवातीचे 2 चेंडू गोलंदाजाच्या नाबावर राहिले होते त्यानंतर फलंदाजाने त्याचा क्लास दाखवला. इथे चौकार मिळवला. सौरभ माळीसाठीचा हा चेंडू आहे. याने सौरभने अत्यंत चांगला फटका इम्प्रोवाइज फटका ही ओळख आहे सौरभची आणि तिला न्याय मैदानाच्या आतमध्ये तो देतोय. आणखी एक चौकार. चे फटके खेळता येणं हे फलंदाजासाठी फार मोठं कुशन असतं आणि त्याच पद्धतीचे फटक्या मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे सौरभ. ऑन साइडला प्रचंड स्ट्रॉंग आहेत फलंदाज सौरभ सिनियर अर्थात सौरभ माळी. ओळीने 2 चौकार आतापर्यंत त्याने दाखवलेले आहेत. सुरुवातीच्या 2 चेंडूवर कुठेतरी प्रतिकार करावा लागेल संघर्ष करावा लागेल अशी परिस्थिती होती कमलेशच्या विरोधात परंतु त्यानंतर या नव्याने गेलेल्या फलंदाजाने धावफलकाला बोलतं केलेलं आहे. आतापर्यंत धावफलक 8 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे. रनवे अप्रोच इथे कुठेतरी बिघडलेला आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजाचा. बऱ्याचदा गोलंदाज पर्पजफुली हे सगळं करत असतात आणि दुसरं एक कारण असं असतं की गोलंदाज समोरच्या फलंदाजाला कोणता चेंडू टाकायचा आहे हे ज्यावेळेस ठरवू शकत नाही त्यावेळेस ते माघार घेणे पसंत करतात. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. इथे चेंडू थोडा डायवर्ट झाला होता एसटी रक्षकाकडे जाताना. टेलिव्हिजन रिप्ले मध्ये पाहणे इंटरेस्टिंग असेल. कदाचित तिकडे एज लागली असावी फलंदाज सौरभची. बघूया आपण
यस अगदी बरोबर, पूर्णपणे डायवर्ट झाला होता चेंडू, त्याची दिशा बदलली होती. डाव्या हाताने इथे झेल घेण्याचा प्रयत्न एसटी रक्षकाने जरूर केला होता. बघा ज्यावेळेस आतली कडा लागते त्यावेळेस एसटी रक्षकासाठी तो झेल टिपणं अत्यंत कठीण बनत असतं. त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. पुन्हा एकदा इथे इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. क्षेत्ररक्षक जिकडे होते तिथे चेंडू खेळून काढलेला आहे. फटका चांगला होता. प्ले सौरभ बाद. रात्र या शब्दाचा उल्लेख होत असलेला पहिला आणि धडाकेबाज स्पर्धेतील ओपन ग्रामीण फॉर्मॅट मधील रात्रीच्या सत्रामध्ये चालणारे हे सामने आपण बघत आहात. आजच्या या सत्रातील सगळ्यात शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये बक्षीस पात्र फेरीतला सुरू आहे. धडाकेबाज चषकामध्ये कमीत कमी एक बक्षीस हा सामना जिंकल्यानंतर जिंकणारा संघ निश्चितच मिळवू शकतो. मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी झाली होती सौरभची. त्याने बाद होण्यापूर्वी धावपलकावर 8 धावा जोडलेल्या आहेत की ज्या अत्यंत गरजेच्या होत्या. त्यामुळे गेट गोईंग झाला, मोमेंटम मिळाला. तो म्हणजे तिथे फलंदाजी करणाऱ्या संघाला क्रमांक 2चं षटक इथे अडवारपणे सुरू होते. शुभम पाटीलच्या वतीने हे षटक हाताळलं जाईल. समालोचन कक्षाच्या वतीने 2 षटकं, उर्वरित 2 षटकं आपण पाहिली तर ती फार एंड कडून अर्थात विसावा रिसॉर्ट इन कडून फेकली गेलेली आपण पाहू शकाल. आपल्या भागामध्ये मर्यादित न राहता आपल्या विभागाच्या पलीकडे जाऊन, आपल्या भागाच्या पलीकडे जाऊन या दोन्ही संघाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपला एक वेगळा खरं तर प्रभाव पाडलेला आहे. आणि त्याचमुळे हे दोन्ही संघ टेनिस क्रिकेट विश्वातील दर्जेदार आहेत. दोन्ही संघांकडे मॅच विनर खेळाडूंची संख्या जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांमध्ये असे काही खेळाडू आहेत की जे फक्त एक गाव ग्रामीण गटामध्ये न खेळता ओपनचं क्रिकेट सुद्धा खेळतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परिपाक मैदानाच्या आतमध्ये येत असताना ही झुंज अत्यंत कडवी असेल, ही झुंज चुरशीची असेल यामध्ये ते मात्र शंका नाही. दुसरं षटक सुरू होते शुभम पाटीलचं. विनीत माळीसाठी यावेळेस अत्यंत चांगला चेंडू आहे. इथे उजव्या इष्टीचा चेंडू फुल लेन्सचा विनीत सारख्या फलंदाजाला इथे खोलून सोडलेला आहे. विनीतकडे कोणतेही ठोस प्रत्युत्तर नाही. बघा किती कॅल्क्युलेटेड हा चेंडू ट्रॅव्हल झाला. जिकडे ट्रीम लाईन आहे अगदी तिच्या जवळून जात असताना शेजार धर्म ट्रीम लाईनचा चेंडूने पाळला असं म्हणायला हरकत नाही. निर्धाव चेंडू येतोय. उजव्या बाहेरचा चेंडू ऑपरेटरचा फटका दरम्यान आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये चेंडू पर्यंत पोहोचतायत. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 8 आणि दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आणखी सेन्सिबल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विनीत करतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये त्याने अत्यंत चांगली सुरुवात मिळवून दिली होती, परंतु जीत भोईरच्या विरोधात रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना फलंदाज विनीत बाद झाला होता. त्या अगोदर त्याने खेळलेला स्लिपिंग फॉलिंग स्वीपचा फटका खूप चर्चेत राहिला होता आणि त्यावर आंतर षटकाराचं मिळालं होतं. मला असं वाटतं फलंदाजांना बॅट बदलून हवी आहे आणि ती इथे दिली जाते. बघा पूर्वी एक जमाना होता जिकडे फक्त आणि फक्त एखादी बॅट एखाद्या संघाकडे असायची, अलीकडे असं नाही. अलीकडे एका फलंदाजाकडे 2-2, 3-3 चांगल्या ब्रँडेड बॅट्स आहेत आणि त्यामुळे त्याला दाखवावं लागतं की या ज्या बॅट्स आहेत त्यामधून तुला कोणती हवी आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर अशा अनेक खरं तर प्रसंगांना पाहिलेलं आहे जिकडे मोठे मोठे फलंदाज त्यांच्या बॅट चेंज करत असतात. येणारा 12 प्रतिनिधी त्यांच्या समोर बॅटचा असा बंच घेऊन येतो, जवळजवळ 3-3, 4-4 बॅट, आणि त्यातून मग तो फलंदाज त्याला हवी असणारी बॅट तिकडे चूज करत असतो. त्या बॅटची तो निवड करत असतो. इथे पुन्हा एकदा सामना सुरू होत आहे. शुभम पाटीलचा हे षटक क्रमांक 2चं स्ट्रायकिंग याला बॅटर आपण पाहू शकाल तर ते आहेत दीपू माळी. दीपूसाठीचा उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. इथे ऑन्ड्रेचा फटका आपण बघतात.
क्षेत्ररक्षक डीप मधून हळूवारपणे समोर येत आहेत. फलंदाजांना इथे शांत ठेवण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरलेले आहेत, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ 9 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 9 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 2 मोठे फटके आलेले आहेत की जे फलंदाज सौरभ माईच्या बॅटमधून आपण पाहिले होते. 2 चौकार सौरभने इथे आपल्याला दाखवले होते. एक्सेलरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथे एक्सेलरेट करावी लागेल ही इनिंग. त्याचबरोबर धावफलकाचा वेग वाढवावा लागेल फलंदाजांना. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. शॉर्ट आर्म पुलचा फटका. यावेळेस शुभमन गिलची आठवण इथे आपल्याला ताजी झालेली आहे. ज्या पद्धतीने विनीत माळीने खेळलेला आहे चौकार. थँक्यू सो मच. क्रॉस बेटेड फटका होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट फील्ड पोझिशन माहित आहे फलंदाज विनीत माळीला आणि त्यामुळे 2 षटकांच्या मधून इथे या फटक्याची प्लेसमेंट त्यांनी केली होती आणि त्याचमुळे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी गेला होता. धावफलक पुढे सरकलं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 14 अर्थात 14. पुढे सरसावला विनीत. त्यानंतर आणखी एक चांगला फटका. इथे प्रॉपर क्रिकेट बुक शॉट्स खेळतोय. सगळे फटके आपण पाहिले तर ज्या पद्धतीने क्रिकेटचं कोचिंग मॅन्युअल असतं त्यामध्ये ज्या पद्धतीची टेक्निक दिली जाते त्या पद्धतीची टेक्निक इथे वापरत असताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. ऑर्थोडॉक्स बॅटिंग ज्याला आपण म्हणतो ती आतापर्यंत त्यांनी दाखवलेली आहे. परंतु आपल्याला विसरून चालणार नाही विनीत माळीकडे इम्प्रोवाइज फटके खेळण्याची फार मोठी क्षमता आहे. एकूण धावा आतापर्यंत 15. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील फेकला जाईल. स्ट्रायकिंग एंडला दीपू. क्षेत्ररक्षणाची रचना थोडीफार बदलवली जात आहे. आजच्या रणनीतील सगळ्यात शेवटचा सामना बक्षीस पात्र फेरीतील सामना धडाकेबाज चषकातील आपण ओपन ग्रामीण फॉर्मॅट मधून इथे अनुभवत आहात. रात्रीचे जवळजवळ 2:15 वाजलेले आहेत. अनेक प्रेक्षक या क्रीडा नगरीमध्ये अजूनही उपस्थित आहेत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ते यासाठी की गोलंदाजाने जे क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे त्या क्षेत्ररक्षणाकडे त्या क्षेत्ररक्षकांकडे खेळण्यासाठी फलंदाजांना ते प्रवृत्त करत आहेत. नियंत्रण अत्यंत चांगलं आहे लांबीवर. त्याचबरोबर दिशेवर सुद्धा नियंत्रण आहे गोलंदाजांचं. 2 षटकं संपतायत. पहिल्या षटकामध्ये 8 आले होत्या. 2 फलंदाज बाद झाले होते आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा अगदी बरोबर 8 धावा आलेल्या आहेत. एकही फलंदाज या षटकामध्ये बाद झाले नाही. 2 षटकं संपली. 16 धावा धावफलकावर. धावांवर जाऊन पोहोचलेले रात्रीचं सत्र आहे. त्यामुळे निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावा आपल्याला पुरेशा असू शकतात याचं आकलन आता इथे या 2 फलंदाजांनी करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण कधी कधी तुमच्या अपेक्षा या खूप जास्तीच्या असतात आणि मग तुम्ही आक्रमणाकडे वळत असता आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक फलंदाज चुका करत असताना बाद होत असतात. मग जे धावफलक तुमच्या समोर असतं ते तितकं चांगलं नसतं. त्यापेक्षा जर आता इथे फलंदाजाने ठरवलं की 16 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित 2 षटकांमध्ये जर आणखी 25 धावा आल्या तर निश्चितच 40-41 धावा धावफलकावर जोडल्या जातील. त्या पद्धतीने फलंदाज विचार करतील की त्याहीपेक्षा अधिकच्या धावा फलंदाजांना हव्यात. त्याचे येणाऱ्या खेळीमधून याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. क्रमांक 3 साठी गोलंदाज ऋतिक पाटील वापरला जात आहे. या अगोदर 2 सामने आधी 11 चेंजचे गेम वडवली बी संघाने जिंकलेले. त्या दोन्ही सामन्यांमधील हा फलंदाज सामनावीर होता. हा खेळाडू सामनावीर होता. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू फुललेचा आहे. यावेळेस ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. अनड्राईव्ह केलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहेत कावा. चेंडू अडवून फेकी झाली. फक्त आणि फक्त 1 धाव मिळालेली आहे. बघा फलंदाजाने फलंदाजी करत असताना मोठा फटका खेळायचा आहे तर त्यावेळेस चेंडूची अचूक निवड केली पाहिजे आणि ती निवड करण्याचं स्किल त्याच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. अदरवाईज ज्या पद्धतीचा टप्पा गोलंदाज ठेवतायत, ज्या पद्धतीचा खोचक मारा आतापर्यंत गोलंदाजाने केलेला आहे त्या विरोधात मोठे फटके खेळणे अत्यंत कठीण असेल. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं संधी मिळत नाही तर संधी निर्माण करा. बघा गोलंदाज तुम्हाला खराब चेंडू देत नाही. फलंदाजाने वेगळं काहीतरी करावं लागेल. व्हॉट ए गुड बॉल. ब्रिलियंट बॉलिंग बाय बॉलर. 3रं षटक ऋतिक पाटीलचं.
उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू खोलवर टप्प्यावरचा आपण आपल्या ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. अगदी जी गाईडलाईन आहे तिला जवळून जात असताना परंतु ती गाईडलाईन छेदली गेली नाही, त्यामुळे इथे हा चेंडू व्हॅलिड आहे. पंच स्थिर आहेत. ऋतिक पाटीलची चांगली गोलंदाजी. या बेचा फटका चांगला आहे. इथे हेलिकॉप्टर उडवला होता फलंदाज विनीत माळीने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते. जवळजवळ डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये. रात्रीचं सत्र आहे. आर्टिफिशियल लाईट्स आहेत, फ्लड लाईट्स आहेत, त्यामुळे बऱ्याचदा तुम्हाला चेंडू ट्रॅव्हल होत असताना हवाई मार्गे ज्यावेळेस तो फ्लॅट येतो त्यावेळेस त्याचा अंदाज अचूक बांधणं हे कठीण बनत असतं. तेच मैदानाच्या आतमध्ये झालं होतं. क्षेत्ररक्षकाचे 2 अटेम्प्ट होते. क्षेत्ररक्षकाला असं वाटलं चेंडूला इथे झेलावं, त्यानंतर त्याने चेंडूचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. धावफलक हळवारपणे पुढे जात आहे. 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग एंडला दीपू माळी. समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट. आडव्या बॅटने फटका खेळलाय. फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. इथे टिपला गेलेला आहे जेल आणि यावेळेस चौथा हिरवा एकविरा मानकोळीचा उसळी अपेक्षित होती तितकी उसळी मिळाली नव्हती आणि थोड्या कमी वेगाने चेंडू टाकला होता. त्यामुळे जर चेंडू कमी वेगाने फलंदाजाकडे आला तर त्याला टायमिंग सगळ्यात अगोदर चांगलं करावं लागतं आणि खूप प्रचंड ताकदीचा वापर करावा लागतो तर आणि तर चेंडूला अपेक्षित अंतर मिळतं. हे सगळं मैदानाच्या आतमध्ये झालं नव्हतं. फलंदाज बाद झाले. 18 धावा धावफलकावर 3 गडी बाद झालेले. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत शेष. व्हॉट ए गुड बॉलिंग. वाईड यॉर्कर यावेळेस इथे गोलंदाज दाखवतोय. बघा गोलंदाजांचा आत्मविश्वास आता दुणावलेला आहे आणि आत्मविश्वास एकदा तुमचा दुणावला की त्यानंतर तुम्ही तुमच्या क्षमतांवर प्रचंड विश्वास ठेवत असता आणि इथे या क्षमतांचा पुरेपूर वापर करतायत गोलंदाज ऋतिक पाटील. ऋतिकने फलंदाजी चांगली केली. गोलंदाजी ही या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्याची वाखण्याजोगी राहिलेली आहे. आणखी एक चांगला चेंडू. आणखी एकदा फलंदाज सौरभ याच्याकडे कोणतंही ठोस प्रत्युत्तर नाही. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय आणि धावफलकाचा विचार केला तर 6.00 ची धावगती धावफलकावर आहे. एकूण धावा आहेत 18 आणि 3 फलंदाज बाद. धावफलकावर 3 गडी बाद झालेले. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. नाणेफेक जिंकली होती मानकोली संघाच्या संघनायकाने. त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची पाठराखण करता आलेली नाही. याचं कारण असं फलंदाज वैभव माळी या सामन्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन त्याला देता आलं नव्हतं. शून्याचा चष्मा घालून ते बाद झाले होते. विनीत माळी मैदानाच्या आतमध्ये आणखी खेळत आहेत. त्याचबरोबर सौरभ माळीने 2 चौकार दाखवले होते. दीपेश माळी त्याचंही कॉन्ट्रीब्युशन तितकं चांगलं मिळालं नव्हतं. 3 धावांवर ते बाद झाले. सौरभ जुनियर अँड विनीत माळी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. आता अपेक्षा इथे सगळ्या आहेत त्या म्हणजेच विनीत माळी या फलंदाजाकडून, कारण विनीतकडे जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलचं कन्व्हर्जन त्याला परफॉर्मन्स मध्ये करावं लागेल. लोअर फुल टॉस इथे ऑन ड्राईव्हचा फटका. आउटफील्ड ही अत्यंत कडक आहे त्यामुळे आउटफील्ड वर चेंडू पडल्यानंतर त्याला तिथे much needed boundary by batter Vinit Mali. Score is moving up to 22 runs. This is the 4th over and Jayesh Patil is bowling this over. अत्यंत चांगला फटका होता. प्रोडक्टिव्ह शॉट ज्याला आपण म्हणू शकू.
उजवेष्टीच्या बाहेर गेले. या पद्धतीचा फटका या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा विनीत माळीने खेळून दाखवला होता जीत भोईरच्या विरोधात. इथे जयेश पाटील आणि त्यांच्याही विरोधात हाच फटका खेळतायत. पुन्हा एकदा इथे निकाल सारखाच आहे. आणखी एकदा षटकार. गोलंदाजाला आमच्या डीजे ऑपरेटरने दिलेला हा इशारा असावा. ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जी परिस्थिती आहे तिला जुळवून संगीत ऐकवलं जातं त्यावेळेस मग खेळाची रंजकता अधिक वाढत असते. जयेश विनीतसाठी यावेळेस फुलरलेनचा चेंडू होता आणि ऑफड्राईव्हचा फटका ऑफर केलेला आहे. विनीतने दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. काय घडणार आहे इथे? दुसरी धाव पूर्ण आहे की अपूर्ण? पंच मात्र तिसऱ्या पंचांकडे इथे वळत आहेत. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. पंच थोडे साशंक आहेत त्यामुळेच त्यांनी थोडा वेळ घेतला आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे इथे इशारा केलेला आहे. जेपी पॅनल या स्पर्धेमध्ये अंपायरिंग करत आहेत. जय पवार सर अगदी सकाळपासून ज्यावेळेस सत्र सुरू होतं, शेड्यूल सुरू होतं तेव्हापासून शेवटच्या मॅच पर्यंत या स्पर्धेमध्ये तळ ठोकून उभे आहेत. अनेक सामन्यांमध्ये त्यांनी पंचगिरी केलेली आपण बघत आहात आणि अंपायरिंगचा स्टँडर्ड अत्यंत चांगला ठेवलेला आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ट्रान्सपरन्सी जपलेली आहे. विदाऊट कॉन्ट्रोवर्सियल निर्णय ज्यावेळेस तुम्ही देता त्यावेळेस मग तुमचं नाव बनत असतं आणि सगळ्यात कठीण काम आहे खरं तर अंपायरिंग करणं म्हणजे. परंतु ते योग्य रीतीने करतायत. तिथे जेपी पॅनलचे सगळे पंच त्यांचं आपण कौतुक करू. डिसिजन इज स्टील पेंडिंग. अजूनही आपल्याला ऑनस्क्रीन डिसिजन मिळालं नाही. आता मिळालेलं आहे. फलंदाज तिथे सेफ आहेत याचा अर्थ फलंदाज नॉट आउट. 28 रन्स ऑन द बोर्ड. 28 धावा धावपळकावर जोडलेल्या आहेत. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा आपल्या रिप्ले बघितला आणि या अगोदरच्या 2 धावा ज्या पूर्ण झालेल्या होत्या त्यांची इथे नोंद केली गेलेली आहे. 30 धावा धावपळकावर यावेळेस झालेल्या आपण पाहू शकाल. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 1 चौकार, 1 षटकार, 1 दुहेरी धाव आलेली आहे. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न इथे करतायत. समोर ठेवला तर चेंडूवर वळण मिळालं असेल ही महत्वाची गोष्ट आहे. त्याशिवाय विनीत माळीच्या पट्ट्यातून चेंडू सहजरित्या मागे ट्रॅव्हल होणार नाही. आतल्या बाजूने चेंडू वळला होता. चेंडू पडल्यानंतर खाली सुद्धा राहिला होता अनपेक्षितरित्या. 2 चेंडूचा खेळ येणं अजूनही शेष आहे. गोलंदाज जयेशच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. 2 चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचे आहेत कारण 4 षटकांचा सामना आहे. टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात आहे. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि विनीत माळीला इथे ही गोष्ट पूर्णपणे माहित आहे. क्षेत्ररक्षण आहे वडवली बच त्यामुळे आपण इथे वाचणार नाहीत. फलंदाज विनीत बाद. शेवटचा चेंडू यानंतर या सत्रातील फेकला जाईल. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजांची कंबर मोडणारी गोलंदाजी ऋतिक पाटीलने पुन्हा एकदा इथे केली. त्याने धावा खर्च केल्या 2. एक महत्वपूर्ण फलंदाज त्याने बाद केला आणि चौथ्या षटकामध्ये धावा आतापर्यंत आलेल्या आहेत त्या जर आपण पाहिल्या तर जवळजवळ 12 धावा आलेल्या आहेत. फलंदाज या अगोदर एक बाद झालेले आपण पाहिले. शेवट कसा असणार आहे या सत्राचा? इथे एखादा मोठा फटका आला तर धावपलकाला आकार मिळेल यामध्ये तीळमात्र शंका नाही. ही जबाबदारी पेलावी लागेल फलंदाज विकी पाटील याला. पाहिजे विकी कशा पद्धतीने या शेवटचा चेंडूचा सामना करतील आणि गोलंदाज कशा पद्धतीने हा शेवटचा चेंडू हाताळतील. विकीने फटका खेळलाय खरा. क्षेत्ररक्षक एकही इथे उपस्थित नाही. क्षेत्ररक्षकाला हलूही दिलं नाही. यावेळेस पंचांचे दोन्ही हात आबाळाकडे जात आहेत. याचाच अर्थ असा या चेंडूवर मिळतायत धावा 6. हा महत्वपूर्ण षटकार आहे. कदाचित या षटकारानेच
या सामन्यातील निर्णयावर फार मोठा प्रभाव तिकडे पडेल, परंतु ह्या सगळ्या गोष्टी दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ओव्हरऑल पहिलं सत्र इथे संपलंय, ज्यामध्ये धावपलकोर धाबा झाले 36 अर्थात 36 आणि 37 धाबांचं आव्हान इथे गाठायचे सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये आधी 11 चेंज द गेम वडवली ब या संघाला. फलंदाजीचा विचार केला तर कॉन्ट्रीब्युशन फलंदाजीमध्ये चांगलं राहिलं होतं विनीत माळीचं. त्याचबरोबर इन बिटवीन सौरभ माळीने 2 चौकार दाखवले. त्याचबरोबर शेवटच्या चेंडूवर विकी पाटीलचा हा षटकार अत्यंत महत्वाचा आहे आणि याचमुळे सरमिसळ करत असताना 36 धाबा बनलेले आहेत. 37 धाबांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी, अर्थात बक्षीस पात्र फेरी जिंकण्यासाठी. धडाकेबाज चषकातून कमीत कमी 1 बक्षीस निश्चितच इथे हा सामना जिंकणाऱ्या संघाचं निश्चित होणार आहे. काय घडेल दुसऱ्या सत्रामध्ये, काय घडेल, काय बिघडेल, रन चेस कसा असणार आहे, या सगळ्या गोष्टीचं धावतर वर्णन करण्यासाठी समालोचन कक्षामधून आम्ही आमंत्रित करत आहोत पुन्हा एकदा महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय नरेश डी झोमे सरांना. धन्यवाद. हॅलो, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा धडाकेबाज महोत्सवाच्या 50व्या वर्षामध्ये मनपूर्वक स्वागत. सुवर्ण महोत्सवी धडाकेबाज चषक आजच्या 3ऱ्या रजनीतील अखेरची लढत आपल्या समोर मानकोळी विरुद्ध वडवली बी. आज भयंकर चकित करणारे रिझल्ट इथे आलेले आहेत. वाकळणसारखा बलाढ्य संघ स्पर्धेतून बाहेर पडलेला आहे. त्याबरोबरच दुसऱ्या फेरीमध्ये भूमी 11 मांडाचं आव्हान देखील वडवली बी ने संपुष्टात आणलं. तर मानकोळी विरुद्ध वडवली बी या 2 संघामध्ये एक घनघोर लढत आता आपल्या समोर बघायला मिळते. तसं पाहिलं तर धावफलकावरती आहेत 36 धावा विजयासाठी, 37 धावा 24 चेंडूमध्ये वडवली बी संघाला ओलांडायच्यात. वैभव माळी आज अपयशी ठरला, मात्र विनीतनं चांगली फलंदाजी केली. शेवटच्या षटकामध्ये विकीनं षटकार ठोकला होता आणि त्यामुळेच आज आपण बघतोय धावा 36 धावफलकावरती येत आहेत मानकोळी संघाच्या. वडवली बी विशाल पाटील, ऋतिक पाटील, तर गोलंदाज वैभव माळी. रात्रीच्या सत्रामध्ये रंगलेली लढत. पहिला चेंडू सरळ बॅटनं, चांगला फटका इथे जमिनीच्या समांतर खेळला. 1 धाव एव्हाना पूर्ण होईल मिड विकेटला. जो क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, चेंडूवरती येतो 1 धाव. धाव घेत धाव फलकाला सुरुवात करेल विशाल वडवली बी संघासाठी. काल गोरसई बी संघानं ओपन ग्रामीण विभागातून क्वालिफायर राऊंड मध्ये प्रवेश केलेला आहे. तर आज
कोणता संघ ठरेल, मानकोळी की वडवली बी, या दोन संघामध्ये ही लढाई सुरू आहे. गोलंदाज वैभव माळी, या हवेमध्ये चेंडू जरूर कव्हरच्या डोक्यावरून उचललाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतो. इथे टेनिस बॉल मध्ये आपण पाहतो सर्कल फोडणं तेवढंस अवघड राहत नाही, कारण चेंडूला बाउन्स असतो. बाउन्स बरोबर चेंडू हवेत खेळला की तो सर्कलच्या बाहेर जाऊ शकतो. मात्र गॅप खेळणं देखील तितकंच महत्वाचं ठरतं. पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक पॉवर प्लेच आहे. धावफलकावरती 3 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा वैभव. वायडिश मिडॉन तिथे तयार आहे. 30 सर्कलच्या लाईन वरती अगदी सहजपणे त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवत आहे फलंदाज. धावा मात्र मिळणार नाही. चांगलं षटक येतं या षटकामध्ये. 3 धावा आतापर्यंत. आणि स्ट्राइक एंड वरती ऋतिक पाटील. यस, फटका जरूर आहे, मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. केवळ 1 धाव मिळेल. काय क्षेत्ररक्षण आहे मानकोळीचं, कौतुक करावं लागेल. पहिला फटका जो मिड विकेटला खेळला होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता तिकडे. त्यानंतरचा एक गॅप मध्ये फटका जो डीप लॉंग ऑफला खेळला, तिथेही क्षेत्ररक्षक होता डीप मध्ये. धावफलकावरती 4 धावा आहेत. ऑफसाईडची रचना देखील अतिशय सुंदर प्रकारे साकारलेली. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता 30 सर्कलवरती, तिथेही चेंडू. आणि आता आपण बघतोय पॉइंट आणि स्लिपच्या मध्ये गलीमध्ये चेंडू आहे. 1 धाव इथे प्राप्त होईल. धावफलकावरती 5. चांगलं क्षेत्ररक्षण. जिथे क्षेत्ररक्षक आहे तिथेच बॉल आपल्याला बघायला मिळाला या षटकामध्ये. प्रयत्न भरपूर झालेत दोन्ही फलंदाजांकडून, मात्र असं असतानाही मोठा फटका किंवा बल्कमध्ये धावा घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज अपयशी ठरलेले आहेत. पण एक मात्र आहे की प्रत्येक बॉलवरती धावा घेण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. एक केवळ डॉट आहे या षटकामध्ये. इथे देखील गॅप नाही. हलकासा लॉफ्ट केला चेंडू. कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तयार आहे. 1 धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचणारे 6 धावा. वैभव माळीचं षटकाची होईल सांगता. चांगली सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये कमलेश पाटीलच्या 8 धावा घेत 2 गडी जरूर गमावले ते मानकोळीनं, मात्र त्यानंतर सामन्यावरती पकड जरूर मिळवली. तर इथे पहिल्या षटकामध्ये कोणतीही पडझड होऊ न देता वडवली बी संघ पोहोचतोय 6 वर. हा तोफखाना मानकोळी संघाचा इथे सज्ज झालेला आहे. पहिलं षटक वैभवचं आपण पाहिलं होतं. आता विनीत गोलंदाजी मार्कवरती येतोय. तोफा धडाडतायत. आज निश्चित असा मोठा तोफखाना देखील आपण पाहिला होता वेगवेगळ्या संघांच्या माध्यमातून. इथे मानकोळीचा तोफखाना आणि त्याला प्रत्युत्तर देताना वडवली बीचे फलंदाज विशाल ऋतिक पाटील स्ट्राइक एंडवरती आहे. ऋतिकनं 4 धावा आतापर्यंत घेतलेल्या आहेत. 4 चेंडूंचाच सामना त्याने केलाय. विशाल पाटीलनं 2 धावा 2 चेंडूचा सामना करताना. टार्गेट मात्र इथे बदलणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. तर विजयासाठी अजून 31 धावांची आवश्यकता. लेंथ बॉल लांब होता. ईस्टर्न पासून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचेल. थ्रो खराब आहे, मात्र बॅकअप मिळणार आहे. निश्चित असा आक्रमकपणा पाहिजे ज्यावेळेस तुम्ही थ्रो जोरात टाकता. जरी गोलंदाजाला अडवता आला नसेल, मात्र समोरून त्याला बॅकअप देखील सीमारेषेवरून मिळतोय. त्याचा फायदा होतो. गती कमी केली थ्रोची आणि जर अडवता आला नाही तर अशा परिस्थितीमध्ये मात्र धावा मिळू शकतात. इथं 1 धाव. धावफलकावरती 8 आहेत. 2 धावा माफ करा पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती. दुसऱ्या षटकाच्या 2 धावा इथे. परत एकदा गोलंदाज विनीत माळी. कव्हर मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मध्ये गॅप आहे.
क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय डीप लॉंग ऑफचा, तर डीप एक्स्ट्रा कव्हरचा देखील 2 धावा पुन्हा एकदा. पहिल्या षटकामध्ये गॅप खेळणं थोडंसं अशक्य झालं होतं. या षटकामध्ये फलंदाज ऋतिक पाटील 2 वेळा यशस्वी ठरलेला आहे. चेंडूला गती देण्यामध्ये अपयशी ठरला असेल तरी देखील गॅप खेळताना त्याला 2-2 धावा मिळत आहेत आणि धावफलक पुढे पोहोचेल 10. हो 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 आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा धीम्या गतीचा होता. पूल करण्याचा प्रयत्न जरूर, मात्र गतीचा अंदाज आला नाही. फिंगर रोल केलेले आपण पाहिले होते, त्यामुळंच ही बोटांची जादू असते. वेगवान गोलंदाज देखील आता अशा हरकती करतात. लेंथ बॉल, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आहे, तिथे नेम चुकलेला आहे. 1 धाव इथे प्राप्त होईल आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. तो 11 धावा. इथे बघा, असं वाटलं होतं की चेंडू फ्लिक केलेला आहे. बॅटची हलकीशी कड घेत चेंडू जातोय तो फाईन लेग कडे. 1 धाव मिळणार आहे आणि धावफलकावरती 11 धावा. 1-1 धाव महत्वाचे. पहिल्या षटकामध्ये देखील आपण सिंगल डबल्सच बघितल्या होत्या. या षटकामध्ये देखील अशाच धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. कुठेही मोठा फटका अजूनपर्यंत कोणत्याही गोलंदाजाने खेळू दिला नाही. वैभव माळी, विनीत माळी, चांगला तोफखाना या दोन्ही गोलंदाजांकडे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल अपेक्षित आहे, मात्र गोलंदाज ठाम आहे त्या क्षेत्ररक्षणावरती. त्याला माहिती त्याला काय करायचंय आणि समोर फलंदाज काय करतोय. या साखूड टप्प्याचा चेंडू होता, मात्र जास्त मोठा बाउन्स नव्हता, त्यामुळे लिफ्ट करणं देखील कठीण गेलं. स्क्वेअर लेगला चेंडू आहे. 1 धाव इथे प्राप्त होईल. 1-1 धाव जोडत जरूर किल्ला बांधला जातोय. आपण म्हणतो ना की 1-1 वीट रचूनच भिंत उभी राहते. असं कधी होत नाही की 10 विटा एकदम ठेवल्या आणि मग पुन्हा 10 विटा ठेवल्या. 1-1 वीट रचूनच भिंत बांधली जाते. मात्र इथे विटा रचण्याचा वेग थोडा जास्त हवाय. धावफलकावरती 12 धाव आहेत. दुसरं षटक सुरू आहे. 2 वेळा डबल, 2 वेळा सिंगल, 1 बॉल डॉट. या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्यात 5 चेंडूमध्ये. ओ हो हो, चांगला फटका. 4 की 6 या निर्णय मला वाटते पहिल्यांदा पंचांनी निर्णय दिला नव्हता. यस, दिला नव्हता. चौकार आहे. असं वाटलं मला की बॉलकडे बघतायत पंचांनी, 2 हात वर करतायत. तर धावफलकावरती आहेत धावा 16. दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा, विजयाचं समीकरण 12 चेंडूमध्ये आता अजून धावा हव्यात 21. 12 चेंडू 21. चांगली मॅच इथे अपेक्षित आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे. गट्स आहेत, ऑलराऊंडर्स आहेत. जिंकण्याची प्रचंड जिद्द आहे. चिकाटीच्या जोरावरती अनेक युद्ध या दोन्ही संघांनी जिंकलेले आहेत. आज सुवर्ण महोत्सवी धडा किंवा चषक मध्ये दोन्ही संघांना आपलं नशीब आजमावायचंय, आपली क्षमता आजमावायची आहे. जिंकणारा संघ हा बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार आहे, जिथे त्यांना मिळणार आहे तब्बल 25,050 रुपये. फिक्स डिपॉझिट होईल. दुसऱ्या क्रमांकाचं 75,050 रुपये, तर प्रथम क्रमांक 1,50,050 रुपयाचं बक्षीस आहे. ओपन ग्रामीण विभागांसाठी ही बक्षीस आहेत. यावर्षी खूप मोठी बक्षीस आहेत. विशेष म्हणजे मुरबाड तालुका विभागामध्ये देखील मोठी मोठी 5 बक्षीस आहेत. ऑल इंडिया ओपन मध्ये 2 मोठी बक्षीस आहेत. आणि त्यामुळेच अखंड हिंदुस्थान मधील टेनिस क्रिकेट सुपरस्टार तुम्हाला या मैदानामध्ये दिसणार आहेत परवा दिवशीपासून. विशाल पाटील, ऋतिक पाटील सलामीची जोडी अजून मैदानामध्ये एंड बदलला जाईल.
विसावा रिसॉर्ट एंड कडून आता नवीन षटकाची सुरुवात. सौरव ज्युनियर तिकडून गोलंदाजीसाठी तयार, आग ओकण्यासाठी तयार. पहिला तोफखाना इथे धडाडला होता वैभव माळी आणि विनीत माळी या दोघांचा. दोघांनीही चांगली गोलंदाजी केली. विनीतचा शेवटचा चेंडू थोडासा लेंथ बॉल टाकताना रिव्हर्सचा अत्यंत सुंदर फटका होता. चेंडू खराब नव्हता, फटका चांगला होता. तर आपण बघू शकतोय ज्यावेळेस फलंदाजी करत होते मानकोळी, पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 8, 16. इथे पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 10, 16. 16-16. इथून पुढे कोण करणार आहे धावांचा गल्ला गोळा? 21 धावांची आवश्यकता 12 चेंडू मध्ये वडवली बी संघाला. फुल टॉस चेंडू उचललाय, मात्र क्षेत्ररक्षक तिथे टिपला झेल, बाद होईल फलंदाज. होता लोअर फुल टॉसला सरळ बॅट न उचलण्याचा प्रयत्न होता, मात्र फसलेलं टायमिंग आणि तिथे लॉंग ऑफला एक सुंदर झेलाची नोंद होते. शुभम पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरेल तर विशाल पाटील होणारे बाद. यश मिळून दिले सौरव ज्युनियरनं पहिल्या चेंडूवरती. या अगोदरच्या चेंडूवरचा ऋतिक पाटीलचा चौकार आपण बघितला होता. असं वाटलं तर इथून थोडीशी झेप घेऊ शकतो, मात्र झेप घेत असतानाच पंख छाटण्याचं काम सौरव ज्युनियरनं केलेलं आहे. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. रात्रीच्या 17 मध्ये रंगलेली ही लढत, प्रचंड कडाक्याच्या थंडीत सुद्धा वातावरणामध्ये उष्णता निर्माण करणारी लढत. भिवंडी विभाग विरुद्ध कल्याण ग्रामीण विभाग. लोअर फुल टॉस उचलण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस द बॅट खेळायचं होतं चेंडूला. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती, मात्र 2 धावा सहजपणे पूर्ण होणार आहेत आणि 2 धावांच्या माध्यमातून धावफलक 18 वरती पोहोचेल. तिसऱ्या षटकामध्ये एका बाजूने जरूर प्रतिकार होतोय, मोठ्या फटक्यासाठी शोधतायत, चेंडू निवड करतायत, मात्र गोलंदाज तितकेच तरबेज आहेत. अजूनपर्यंत कुठलाही मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. एकदा प्रयत्न केला होता विशाल पाटीलनं, मात्र तो पकडला गेला डीप लॉंग ऑफला. गोलंदाज सौरव ज्युनियर. 10 चेंडू शिल्लक आहेत. गुड लेंथ वरती टाकल्यानंतर असं वाटलं होतं की पोझिशन बनवलेली आहे, मात्र चेंडूचं वळण किती मोठं आहे बघा. वेगवान गोलंदाजांची ही खासियत आहे. सौरव ज्युनियरकडे ही क्षमता आहे. चेंडू अक्षरशः भोवऱ्याप्रमाणे त्याने फिरवला, इथे भिंगरी प्रमाणे चेंडूची भिंगरी बनवली असं म्हणेल मी. धाव मात्र येणार नाहीये. निर्धाव चेंडू. एक डॉट बॉल पुढच्या चेंडूवरती मोठा प्रेशर आणणार आहे. गोलंदाजी मार्क वरती सौरभ. वेळ घेतोय सौरभ इथे. ज्यावेळेस थोडीशी मिस्टेक तुम्हाला जाणवेल, कॉन्सन्ट्रेशन थोडंसं खराब होईल अशी जाणीव होईल, अशा परिस्थितीमध्ये थांबणं जास्त बेटर असतं. सब्र का फल मिठा होत आहे. सौरभ कुठली रिस्क घेत नाहीये. प्रत्येक चेंडू त्याला मोजून तोलून मापून टाकायचा आहे. फुल टॉस बॉल आणि इथे क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग लेग वरून येईल चेंडूवरती. 2 धावा सहजपणे प्राप्त होतील. डाव्या इष्टीवरचा चेंडू खरं तर वेगात गतीचा वापर करत खेळायचा असतो, मात्र इथे टायमिंग पकडता आलं नाही फलंदाज शुभम पाटीलला. धावफलक 2 ने पुढे 20 धावा. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मानकोळी विरुद्ध वडवली बी या 2 संघामध्ये हे घमासान. युद्ध सदृश परिस्थिती.
युद्धाच्या बातम्या ऐकणं सुरस आणि रम्य असतं, मात्र प्रत्यक्षात युद्ध भयानक असतं. या भयानक युद्धाची प्रचिती इथे येणार आहे. पुढचे 8 चेंडू प्रेक्षकांसाठी संस्मरणीय असतील. सौरभ ज्युनियरचं कौतुक होईल या मॅच मध्ये. बाहेर आहे चेंडू. वाईडची घोषणा. समय सूचकता महत्व असते. योग्य अंदाज. तर वाईड साठी रेफरल कॉल पंचांकडून येतोय. बऱ्याच वेळा मी बघतो इथे आपण ज्यावेळेस रेफरल कॉल करायचा असतो, मी कित्येक मॅचेस मध्ये कित्येक टुर्नामेंट मध्ये सूचना दिलेल्या आहेत खेळाडूंना की तुम्ही योग्य कॉल करा पंचांकडे मागणी तुमची योग्य गेली पाहिजे. आणि त्यासाठी काही इशारे दिलेले आहेत. रेफरल कॉल तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही तुमचा डावा हात हा जमिनीला समांतर करायचा असतो, पॅरलल लाईन मध्ये, आणि उजवा हात आहे तो तुम्हाला व्हर्टिकल डिरेक्शन मध्ये दाखवायचा असतो. पण तसं घडत नाही. जो पंचांचा इशारा आहे खेळाडू देखील तीच खून करतात पंचांकडे. आणि आम्ही ISPL मध्ये देखील बघितलं आपल्या खेळाडूंना. इथं फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी. पंचांचा मैदानावरचा पंचांचा निर्णय योग्य आहे. काही गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत, काही सवयी सोडून दिल्या पाहिजेत. टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंनी ज्यावेळेस तुमची लेवल वाढते ना त्यावेळेस तुम्ही शिकलं पाहिजे. सौरभ ज्युनियर काय गोलंदाजी केली या खेळाडूनं. एक युवा ऊर्जा, युवा जोश बघायला मिळाला. ओ हो, चांगला फटका इथे आणि क्षेत्ररक्षकाला कुठलीच संधी नसेल. डीप लॉंग ऑफला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. षटकार. पंचांना विचारा काय हवंय तुम्हाला. पाणी हवंय. खेळाडूंना पाणी पाठवलं जाणार नाही. तिथे चेक करायचं आहे षटकार आहे की नाही. तिसऱ्या पंचांकडे रेफरल कॉल आहे. जोपर्यंत रेफरल कॉल येतोय तोपर्यंत निश्चित प्रकारे खेळाडूंना पाणी दिलं जाऊ शकतं, कारण महत्वाची मॅच आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खेळाडूंना देखील एनर्जी हवी आहे. त्यामुळे पंच देखील विनंतीचा स्वीकार करतायत. हे महत्वाचं आहे. 12th मॅनची खरं तर जबाबदारी आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला जर पाणी हवं असेल तर खेळाडूंनी अगोदरच सूचना करा. बऱ्याच वेळा काय असतं की खेळाडूंची मागणी नसते आणि टीम कडूनच विचारलं जातं की पाणी आणू का, पाणी देऊ का. ती मागणी मैदानावरच्या खेळाडूंची हवी आहे आणि मग त्यांना मैदानाच्या बाहेरून तुम्ही 12व्या खेळाडूच्या माध्यमातून सपोर्ट करू शकता. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. षटकार. 6 धावा इथे मिळतील. धावफलकावरती धावा आहेत 26 ऑन बोर्ड. इथे आपण 2 बॉल बघतोय, जो दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल आणि तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल, जिथे चौकार आणि षटकार आलाय. इतर 16 चेंडूंमध्ये कुठेही मोठा फटका गोलंदाजांनी येऊ दिला नाही. सौरभचं षटक अखेर संपलेले. 10 धावा त्या षटकातून आलेत. एक गडी बाद करण्यास सौरभला यश मिळाले. दीपेश माळी शेवटचं षटक टाकणार आहे. विजयासाठी धावांची आवश्यकता असेल ती 11. 6 चेंडू 11 धावा. शेवटचे 6 चेंडू 11 धावा. शुभम पाटील, ऋतिक पाटील. सलामीचा फलंदाज ऋतिक पाटील 9 चेंडूमध्ये 13 धावा. शुभम पाटीलनं 5 चेंडूमध्ये 10 धावा. आश्वासक खेळी दोघांनी उभी केली, परंतु 11 धावा अजून दूर आहेत. तर दीपेश माळी, मानकोळीचा सुपरस्टार,
वाह, चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे आणि ड्रॉप होईल कॅच. जीवदान इथे प्राप्त होतंय. या चुका या कंडिशन मध्ये निश्चित परवडणाऱ्या नसतील मानकोळी संघासाठी. ज्या संघर्षाने त्यांनी आतापर्यंतचा गड राखलेला आहे, मात्र एका चुकीने हा बुरुज उद्ध्वस्त होऊ शकतो. धावफलकावरती धावा 27, 5 चेंडू 10 धावा. शुभम स्ट्राइक एंड वरती आता उभा राहणार आहे आणि सामना करेल तो दीपेश माळीचा. याबरोबर चांगला फटका जरूर आहे, मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा तिथे एकच धाव प्राप्त होऊ शकते. खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन बघायला मिळालं इथे शुभम पाटील कडून. डाव्या यष्टीवर उजव्या यष्टीवरचा खरं तर लेंथ बॉल होता, त्यानं इम्प्रोव्हाइज केला होता. स्क्वेअर लेगला खूप चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला. मात्र क्षेत्ररक्षणाची रचना अगदी मॅच सुरू झाल्यापासून ही गोष्ट आपल्या सातत्यानं लक्षात आलेली आहे की जिथे फिल्डर आहे, क्षेत्ररक्षक आहे, तिथेच फटका गेलेला आहे. खूप क्वचित प्रसंगी चेंडू क्षेत्ररक्षकांना फसवून सीमारेषेकडे गेलेला आहे. अन्य प्रसंगी प्रत्येक बॉल अडवलाय क्षेत्ररक्षकांनी. आणि त्यामुळेच आपण दुहेरी धावांचा विचार केला तर 5 वेळा या धावा पूर्ण झालेल्या आहेत. एकेरी धावांचा विचार केला तर 8 वेळा एकेरी धावा पूर्ण झालेल्या आहेत. 1 चौकार 1 षटकार. अतिरिक्त धाव एकही नाही. डिसिप्लिन अटॅक, अनुशासित गोलंदाजी इथे आपण बघू शकतो. वैभव, विनीत, सौरभ आणि दीपेश कडून कोणतीही अतिरिक्त धाव नाहीये. या उंच टोलेजंग, लाजवाब, गगनचुंबी आणि सीमारेषेच्या बाहेर षटकार. इथे तिसऱ्या पंचांकडे कॉल आहे 6 की 4 साठी. चेंडू कुठे पडलाय हे बघायचंय. दोन्ही क्षेत्ररक्षक समोर होते, कुणी कॅच घ्यायचा हा प्रश्न होता. अखेर जो दुसऱ्यावरती विसंबला तसंच काहीतरी चित्र इथे आपल्याला बघायला मिळालं. कोणीच बॉलच्या खाली पोहोचू शकलेला नव्हता. मात्र चेंडूचा टप्पा हा सीमारेषेच्या आत आहे की बाहेर आहे हे आपल्याला बघायचं. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 चेंडू शिल्लक आहेत. इथे 4 धावा प्राप्त होणार आहेत की 6 होणार आहेत त्याचा निर्णय झाल्यानंतर पुढच्या 3 चेंडू मधलं लक्ष काय हे निश्चित होईल. काय मॅच आहे इथे, दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत इथे आपण बघतोय. आणि या 4 धावा आहेत. 1 टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार इथे प्राप्त होईल. धावफलक पुढे पोहोचेल. 32 धावा माफ करा. तर विजयाचं समीकरण 3 चेंडू 5 धावा. ओहो हो, गॅप आहे तिकडे एक्स्ट्रा कव्हरला आणि सीमारेषा गाठतोय चेंडू. मोक्याच्या क्षणी लागोपाठचा दुसरा चौकार. विजयाच्या उंबरठ्यावरती उभे राहत आहेत. काय शानदार फलंदाजी ऋतिक पाटील कडून. सलामीला आलेला फलंदाज सातत्यानं धावाचा रथी बांधत होता, टाकत होता. आणि ज्या वेळेस मोक्याची क्षण आला तिथे त्याने बाउंड्रीज कन्वर्ट करत विजयाच्या उंबरठ्यावरती उभं केलेल्या विजयावरती शिक्कामोर्तब होणं बाकी. 2 चेंडू मात्र हाराखेरी मानायला मानकोळी तयार नाही. दीपेश लढाऊ खेळाडू आहे. लढाऊ बाणा त्याचा इथे बघायला मिळतोय. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेस तर ती धाव बनवायचीच आहे. सरांडू आणि इथे उंच टोलेजंग, लाजवाब चौकार ऋतिक पाटीलचा. तर आज या रात्रीमध्ये विजयावरती शिक्कामोर्तब करत क्वालिफायर राऊंड मध्ये पोहोचतायत. बक्षीस पात्र फेरीमध्ये बळवली बी संघाचा प्रवेश. शानदार विजय, देखना विजय, दैदिप्यमान विजय.
मॅन ऑफ द मॅच कडे आपल्याला यायचं आहे. वडवली बी संघाचा सदाबहार खेळ आज दिवसभर रात्रभराच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची